नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर चला मग पाहूया आजचा दिवस आम्हाला कसं जातो आहे. तर आज मी मुलांसाठी नाश्त्यासाठी बनवणार आहे उपमा. तर मुलांना उपमा किती आवडतं आहे ते चला आपण पाहूया आणि आजचा दिवस आम्हाला कसं जाणार आहे ते पण आपण पाहूया. चला मग चला. खमंग उपमा बनवण्यासाठी एका स्वच्छ कढईत 2 पळी तेल घ्यायचे आणि नंतर त्यात अर्धा चम्मच मोहरी टाकायची, 4-5 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि चांगली फोडणी येऊ द्यायची आणि नंतर 2 मिरच्या बारीक कापून टाकायच्या. तडतड आवाज येईल अशी फोडणी येऊ द्यायची आणि चांगलं शिजू द्यायचं. नंतर 2 मोठे कांदे टाकून चांगलं शिजून घ्यायचं. लालसर होईपर्यंत कांदा शिजून घ्यायचा. कांदा चांगला लालसर होईस्तोवर मारून घ्यायचा आणि त्यावर थोडे झाकण द्यायचे. कांदा थोडा शिजल्यावर त्यात 2 वाट्या रवा टाकायचे. सर्व मिश्रण एकत्र नीट मिक्स करून घ्यायचे. रवा कांद्यामध्ये लालसर होईस्तोवर चांगला परतवून घ्यायचा. रवा आणि कांदा लालसर होईस्तोवर भाजून झाल्यानंतर त्यात 2 छोटे चम्मच वेलचीची पूड टाकायची आणि नंतर चवीपुरते 1 चम्मच मीठ टाकायचे आणि सगळं मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचे. 3 कप पाणी टाकून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव होईस्तोवर चांगले मिक्स करून घ्यायचे. हे मिश्रण चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण द्यायचे आणि थोडा वेळ चांगलं शिजून द्यायचं. उपम्याचे मिश्रण शिजत असताना सारखे त्याला हलवून घ्यायचे म्हणजे ते कढईला चिटकणार नाही. त्यासाठी सारखं मिश्रण हलवून घ्यायचे आणि चांगलं शिजून घ्यायचं. उपम्याचे मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची म्हणजे उपम्याला चांगला सुगंध येतो आणि खमंग असा वास सुटतो. पुन्हा एकदा उपम्यामध्ये कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची. उपमा चांगला मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर झाकण द्यायचे आणि अजून थोडा वेळ शिजून द्यायचा. तर असा हा मी बनवलेला उपमा खाण्यासाठी रेडी आहे. तर चला मग आता मुलांना देऊया आपण. उपमा त्यांना किती आवडते ते मला पण नाही माहिती, पण अशा प्रकारे मी उपमा केलेला आहे. मी उपमा थोडा ओलसरच ठेवते म्हणजे खायला मस्त वाटतं. आम्हाला सगळ्यांना असाच उपमा आवडतो. जर तुम्हाला माझ्या उपम्याची रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. तर माझा झणझणीत उपमा तयार आहे. चला मग पाहूया मुलांना किती आवडतंय ते. चला मग. तयार आहे खमंग उपमा आपल्यासाठी. कसं झालं आहे? जसं तुम्हाला आवडतं तसंच बनवलं आहे. साधा सिंपल. तर बघे जायचं.
काही आहे ना रे. हो घेतला मोबाईल. ठेवा खाताने जरी मोबाईल ठेवा बाजूला. पाणी आणू का? पाणी आणू. पाणी हे खा. थंड झाल्यावर घाल. थंड झाल्यावर घाल का? या असं लागतं. अभ्यास कमी तो मोबाईल आणि हिला रील ते टी व्हीवर. अरे शाळेत चालल्या तुम्हाला पण समजायला पाहिजे. टीव्हीचा कशाला दाखवते? तर सकाळीच्या गली शांत वातावरण बरं वाटतं. अरे काय नाही करायला कंटाळा येतो. काय करू? कसं आले सर्व करा करा. मस्त आले. गाय गाय केला. ब्लॉग पण करायचा. चला जा. बघूचे टाइम नाही आला. टिफिन घेतला. बदला. पाणी पण घेतला. ओके. अखंड आयुष्यमान भव कीर्तिवान भव बुद्धिवान भव. चल बाय. बाय. स्वरूपाचा अभ्यास चाललाय. हे अभ्यास झाला का जेवून घ्या स्वरूपा. चालेल. भाकरी मी बनवलेले आहेत. आता काय बनवू मी भाजी. चटणी बनवू का? तुला आवडतं ना स्वरूपा? चटणी बनवू. तळलेली बनवू का तशीच बनवू हिरवी? तळलेली बनव. चालेल मग मी बनवून येतो. चला गाईज आपण तळलेली चटणी बनवून जेवणाला. तर मी रात्रीच्या जेवणासाठी बनवल्यात सुजीचे आलू कटलेट आणि चटणी कांद्यावर फ्राय केलेली आणि भाकरी. चला मग पाहूया स्वरूपाला किती आवडते. स्वरूपाची चटणी फेवरेट आहे. स्वरूपा जेवण तयार आहे. एक हातात घेता नव्हतं येत ना म्हणून असं येतं. हा बघत काय सांग कशी झाली. गरम आहे. आणि कटलेट आपण सगळी जेवल्यावर आउटरो करून घेऊ. आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आजचा दिवस पण आम्हाला रोजच्यासारखा मस्तच गेलेला आहे. जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज. बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.